नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे. साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान मी फिरायला निघालो आहे. मित्रांनो, आता समजा 4:30 ते 5 वाजत आलेले आहेत. आता मी जंगलामध्ये फिरायला निघालो आहे. तर तुम्हाला मी काय काय दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आणि जंगलामध्ये जाऊन फिरूया. कुठं-कुठं जाऊया, त्या कुठं-कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जंगल आहे आणि तुम्हाला हे दिसत असतील. एकदम वाटेमध्ये जाता-जाता काय-काय दिसतं, काय नाही ते तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीने ही वाट आहे आणि वाटेमध्ये हे जो वेल आहे, तो तुम्हाला वऱ्याचा वेल दिसत असेल. किती मस्तपैकी झालेला आहे आणि याला वरे पण लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा वेल दिसत असेल आणि ह्या बाजूला पण तुम्हाला कसं जंगल आहे ते तुम्हाला दिसत असेल. झाडे झुडपे आहेत ते तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण फिरत खूप म्हणजे खूप लांब आलो आहोत. तुम्हाला हे दिसत असेल, पाणी-बिणी आहे एकदम मस्तपैकी. आणि हे जे तुम्हाला गवत दिसतं, त्याच्यामध्ये खूप छोट्या-छोट्या खेकडे असतात. म्हणजे खेकडे खूप प्रमाणात इकडे असतात. तुम्हाला हे गवत दिसत असेल, तर मित्रांनो, तुम्हाला गवतामध्ये इथं तुम्हाला पाणी पण दिसत असेल खाली. आणि ह्या पाण्यामध्ये ह्या गवताच्या खालून पाणी आहे, त्याच्यामध्ये एवढले खेकडे खूप म्हणजे खूप सापडतात. पण आपल्याला त्या कामासाठी मी आता आलो नाही. आता मी ब्लॉग शूट करण्यासाठी आलो आहे. आणि ज्यावेळेस खेकडे खायला मन येतं, त्यावेळेस आम्ही खेकडे याच्यामध्ये सापडून आम्ही एकदम खूप काही खेकडी याच्यामधून घेऊन जातो आणि त्या खेकड्यांची भाजी करून खातो. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता जाता-जाता अजून काय दिसणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या ब्लॉग्समध्ये. तर तुम्ही ब्लॉग्स पाहतच राहा. आणि आपण आता आलो आहोत एका जंगलाच्या साईडच्या बाजूनी. आणि तुम्हाला हे जे झाडे झुडपे दिसतात आणि त्याच्यापुढे जे डोंगर दिसतात, 2 डोंगर, आणि ह्या डोंगरांच्या मध्ये एक ओहोळ येतो मित्रांनो. ओहोळ येतो त्याच्यामध्ये. आणि त्या डोंगराच्या मध्ये एक ओहोळ येतो आणि तो ओहोळ येतो त्याच्या खाली खूप म्हणजे खूप एक सुंदर असा धबधबा आहे, एक वॉटरफॉल आहे. पण मित्रांनो, आता तुम्हाला ह्या जंगलाच्या त्या बाजूला आहे, त्याच्यामुळं कसा दिसेल हे तुम्हाला सांगता येत नाही. पण मित्रांनो, आता दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो. पण पाहूया, जर दाखवता आला तर नक्कीच दाखवू. पण तुम्हाला त्याच्या आधी हे साईडचं नेचर तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा धबधबा दिसत असेल. जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे धबधबा पण आहे. पण खाली जाण्यासाठी खूप रिस्क घ्यावं लागतं. खूप आता चिखल असतो, त्याच्यामुळं पाय घसरला तर खाली पडणार, काही ना काही होत असतं. त्याच्यामुळं तिथं आपण जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला धबधबा जवळून पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला मी जवळहून आणि चांगल्या क्वालिटीमध्ये एखाद्या दुसऱ्या मोबाईलमध्ये काढून शूट करून नंतर तुम्हाला मी आपल्या चॅनलवर अपलोड करीन आणि तुम्हाला दाखवीन. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.